मालती, माझा रुमाल कुठे आहे ग? सापडत नाहीये. अहो सोफ्यावरच ठेवलाय, बघा जरा. नाही बाबा, रुमाल. बाबा निघतो ग. अहो अहो थांबा थांबा, गरम गरम घावणे केली, खाऊन जा जरा. मला भूक नाही. अहो असं काय करताय? कालपासून घरात कोणीच जेवलेलं नाहीये. दीदी, दीपू, ताई, चला मी नाश्ता लावलाय टेबलावर, जाऊन पटापट खाऊन घ्या. घे. निदान चहा तरी घ्या. बीपीची गोळी घ्यायची आहे ना. अहो मी काय म्हणते, दिवाळी तोंडावर आली आहे, आपली काहीच तयारी नाही अजून. मी यादी केली आहे सामानाची, येता येता घेऊन याल का तुम्ही? हे बघा, म्हणजे कंदील, पणत्या, रांगोळी, रंग, गेरू आणि किराणा. मी काय म्हणते, तुम्ही यावर्षी नवीन झब्बा घ्या ना दिवाळीसाठी. वहिनी येऊ का? हो हो या ना. अहो काही नाही, विरजनाला जरा दही हवं होत. हो आणते ना. काय ग दीपू, यंदा दिवाळीच्या फराळाचा पत्ता नाही अजून तुमच्या घरात. काल तुमच्या घरातून मोठमोठ्याने आवाज येत होते. काही झालंय का ग? म्हणजे काही प्रॉब्लेम झालाय का? अहो नाही नाही नाही, म्हणजे ते दीदीच्या लग्नाची तयारी सुरू आहे ना, म्हणून हास्य विनोद चालले होते आमच्या घरी. अगं बाई, मला तर वाटलं तुमच्या घरात भांडण चाललंय जोरात. मी पण ना थोडी वेळीच आहे. बरं वहिनी येते हा. हो. अगं काय म्हणतेय मी, अन्नावर असा राग काढायचा नाही. जा पटकन खाऊन घ्या. आणि दीपू, अगं तू अजून चहा नाही संपवलायस, गार होईल ना तो. मालती, एक सांगतो, मुली जर आपल्यापासून लपवाछपवी करतायत याचा अर्थच असा की त्यांच्या मनात आपल्याबद्दल विश्वास नाहीये. पालक म्हणून आपण कुठेतरी कमी पडतोय. बाबा काल बाबा प्लीज बसा, प्लीज. आय एम सॉरी बाबा, प्लीज आम्हाला माफ करा. तुम्हाला माफ करू आणि जे काही झालं ते विसरून जाऊ.
माझा ना माझ्या संस्कारांवर विश्वास होता, पण कालच्या प्रसंगाने त्यालाही तडा दिलाय. तुम्हाला माफ केलं तरी मी माझ्या संस्कारात कमी पडलो म्हणून मला नाही माफ करू शकत. दीपू, तू आणि ताईनं मला खूप दुखावलंय. बाबा, मी म्हंटल ना तुम्हाला काल, यापुढे असं नाही होणार, आम्ही असे नाही वागणार. खरंच सॉरी. आणि जे झालंय त्याचं काय करू? यापुढे हा कागद मी चुरगाळणार नाही. असं म्हटलं म्हणजे हा चुरगाळलेला कागद परत सरळ होणार आहे का? हे असंच होत आलंय माझ्या बरोबर नेहमी. मी करेन ते चूक. प्रेम केलंय मी. इतका मोठा इश्यू करायला चोरी केली नाहीये. काय बोलतेस ते कळतंय का तुला? काय चुकीचं बोललीये मी? आहे माझं प्रेम त्या मुलावर. सो सानू, अगं लाज नाही वाटत आहे का? तू तोंड वर करून असं बोलतेस? आई आई तू शांत हो. मी बोलते ना ताईशी, मी समजावते तिला. हे दीपू, तुला का सगळ्यांची वकिली करायची असते सतत? मी बघून घे ना माझं काय करायचंय ते. ही जी समजूतदारपणाची नाटकं करतेस ना तू, त्यामुळेच दीपू म्हणजे जबाबदार आणि स्पष्ट बोलणारी सानिका म्हणजे उथळ, असा समज करून दिलायस तू आईबाबांचा. कारण तू वाटेल ते बोलू नकोस. तू स्वतः काय वागतेस ना ते बघ आधी. काल बाबांचा ओरडा खायचा नाही म्हणून सगळं खापर तू दीपूच्या डोक्यावर फोडलंस. आणि दीपूने जर आई बाबांना सगळं आधीच सांगून टाकलं असतं ना, तर तुझं प्रकरण इतकंही पुढे जाऊ शकलं नसतं. वेळेवर न सांगून दीपूने चूकच केलीये दीदी. आता जे व्हायचंय ते होणारच आहे. तुमच्या मनाला वाटेल तसं वागलात ना तुम्ही. आता या सगळ्याचे परिणाम बाबांना भोगावे लागणार आहेत. हा सर. ओ देशपांडे भाई, अहो कुठे पोहोचलाय? आज लांबची रिकव्हरी आहे, जरा वेळेत या. हो सर, मी निघतेच आहे. मी अजून निघतेच आहे? देशपांडे भाई, एक लक्षात ठेवा, या महिन्यात एक जरी लेट मार्क झाला ना तर तुम्हाला नोकरीवरनं थेट काढून टाकीन. मी हॅलो. कोण आहे? अरे बँकेत काय झोपतोयस? उठ. काय इंद्र सर, आज लवकर कसं आला? बघा ना काका, स्वतः यायला आणि मलाही उचलून घेऊन आला. बर काका, पाणी आलंय का? हो, मी चहाचं बघतो. इंद्रा, मी पण फ्रेश होऊन येतो. कसं आहे, बँकवाली समोर आली तर मी फ्रेश दिसायला हवं ना.
इंद्राजी, इंद्राजी, एवढे सकाळी सकाळी लवकर? हा, मग तुला काय प्रॉब्लेम आहे? नाही नाही, अहो तुम्ही रात्री झोपायला आलात तरी मला काही प्रॉब्लेम नाही. बँक तुमचीच आहे ना. पण इथे काय करताय मग तुम्ही? चला केबिन मध्ये फक्कड चहा पिऊया. चला. कसं आहे, चहा प्यायला ना की सकाळी अजूनपर्यंत बँकवाली आली का नाही? येत आहे ना इंद्राजी? येत आहे, येत आहे. यार सत्तू, आता काय सगळेच मला विचारणार आहेत का बँकेत एवढ्या लवकर का आलास ते? म्हणजे काय? अरे 1 तास लवकर आलोय आपण. सत्तू, एक काम कर, हे बँकेचं घड्याळ 1 तास पुढे ढकल. इंद्रा, हा ठीक आहे ठीक आहे. काय झालंय? अरे मॅडम धडकल्या. नाही, आता मॅडम धडकल्या म्हणजे 2-4 बातम्या खाली पडल्या असणार. आता ते वेचावे लागणार. सत्तू, माइंड युअर ओन बिझनेस. इंद्रा, आज स्वारी इतक्या लवकर कशी काय आली बँकेत? कसे, स्वारीचा मूड झाला लवकर आली, नाही झाला नाही आली. शट अप. ओके. इंद्रा, इंद्रा, हा, थँक्स. हा, इतक्या सकाळी सकाळी मला दर्शन देऊन माझा दिवस सुंदर करण्यासाठी. इंद्रा सांग ना, अरे इतक्या सकाळी सकाळी आपण बँकेत का आलोय? अरे यार, रात्रभर झोप नाही मला सत्तू. सकाळ झाली आणि डायरेक्ट आलो. मग दुरुस्ती आहे. हा, रात्रभर झोप लागली नाही, सकाळी उठलास आणि सोबत मला पण घेऊन आलास. अरे तुला झोप नाही लागली तर सकाळी झोपायचंस, मला काय इतक्या सकाळी घेऊन आलायस? सत्तू, चहा प्या, चल. ए दीदी, माझं वॉच पाहिलंस का कुठे? हा नाही ग, पण थांब मी शोधते. हा डबा घे. हा, सापडतच नाही. ताई, हे बघ, तुला जरी माझ्याशी नसेल बोलायचं तरी मला आत्ता तुझ्याशी बोलायचंय. हे बघ, मला असं वाटतं की तू एकदा जाऊन बाबांशी बोल. आपण एकत्र बोलू हवं तर. मी आहे तुझ्या बरोबर. दीपू, तू काय समजतेस काय स्वतःला ग? हे बघ,
जेव्हा बाबांशी बोलायचं असेल ना तेव्हा मी बोलेन. प्रत्येक गोष्टी तुला का ग मोठेपणा घ्यायचा असतो? मी प्रेम काय केलंय सगळेजणच माझी मज्जा घेतायत. सानू काय चाललंय तुझं आणि तू काय बोलतेस? दीपू तुझ्याच बाजूने बोलतेय ना. ती काय म्हणते की फक्त एकदा बाबांची जाऊन बोलूया. मग तू तिच्या सगळ्या बोलण्याचा असा उलटा अर्थ का काढतेस? उलट अर्थ मीच काढतीये. बरोबर आहे ना, कारण देशपांडे सरांची वाईट मुलगी मीच आहे. हे दीपू, तू ना अशी माझी बाजू वगैरे घ्यायला लागलीस आणि त्याच्यामुळे तुला उशीर झाला आणि तुझा पगार कापला तर तोही दोष तू मलाच देशील. नको नको, तू जा, तुझ्या कामाला जा. जा. ताई, हे बघ, मी तुझी मनस्थिती समजू शकते, पण तू प्लीज शांत डोक्याने विचार कर. आपण हवं तर नंतर बोलू. इंद्राचं काहीतरी बिनसलेलं दिसतंय. हा? इंद्राचं काही बिनसलंय का? सारखं दरवाजाकडे बघतायत. चला, तुम्हाला बातमी मिळाली. इंद्राचं काहीतरी बिनसलंय. जा, सांगून टाका सगळ्यांना. जा. शट अप. ओके. बँकवाली आपल्याला आवडायला लागलीये. तू तर प्रेमात पडलाय. हा? सोनटक्के रिकव्हरी लिस्ट दे. हो हो. चल सत्तू. मॅडम, इतकी घाई कसली आहे? रिकव्हरी लिस्ट आहे माझ्याकडे, डोंट वरी. अहो इंद्रजी, मला ना आज लेट मार्क लागेल आणि मग सोनटक्के सर आहेत ना, मला नोकरीवरून काढून टाकतील. लेट मार्क? हा, बघा ना, 10:30 झालेत. मॅडम, इंद्राने गड्या पुढे करून ठेवलंय. काय? का? असंच. म्हणजे कसं आहे, इंद्रा वेळेच्या हिशोबाने चालत नाही, वेळ इंद्राच्या हिशोबाने चालते. हे सगळं काय आहे इंद्राजी? तुम्हाला काय बँक म्हणजे काय मस्करी वाटते का? नाही, हे सगळं करून ना तुम्हाला मजा येत असेल, पण एखाद्याला धक्का बसू शकतो, टेन्शन येऊ शकतं. काय वागणं आहे हे? समोरचा व्यक्ती काहीतरी बोलतोय ना, तर ते सिरियसली ऐकावं. मजा मस्करी बरी नाही. द्या ती लिस्ट.